उन्हाळ्यात घर थंड ठेवण्याचे 3 सर्वात सोपे उपाय ज्यांना खर्च अतिशय कमी आहे. तुमच्या घरावर कॉन्क्रीटचा स्लॅब असू द्या किंवा स्टीलचे पत्रे असू द्या किंवा तुमचं कौलारू घर असू द्या, या 3 पैकी कुठलीही एक पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमचं घर हे थंड राहणार आहे. वातावरणात असणाऱ्या तापमानापेक्षा 10 ते 15 अंश सेल्सिअस तापमान तुमच्या घरामध्ये कमी असणार आहे. तीनही उपाय अतिशय नवीन आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सगळ्यात स्वस्त आहेत. या उपायाने उन्हाळ्यामध्ये तुमच्या छतामधलं जे काय तापमान आहे तर ते कमी होतच असतं, पण त्याचबरोबर छतावर एका विशेष पद्धतीचा थर आपण याच्यामध्ये मारणार आहोत. तर त्यामुळे येणारा जो काय पावसाळा आहे तर त्या पावसाळ्यामध्ये जे वॉटरचं लिकेज होतं किंवा पाणी आपल्या छतामधून जे झिरपत असतं, पाणी गळण्याचा प्रॉब्लेम होतो, तो देखील याने संपत असतो. म्हणजेच उकाडा तर कमी होईलच, पण त्याचबरोबर एक वॉटरप्रूफिंग सारखं सुद्धा काम करणार आहेत हे उपाय. यामधला 1 नंबरचा उपाय, ज्यामध्ये एका कंपनीचं केमिकल आपण वापरणार आहोत, त्यामध्ये ती कंपनी असं दावा करते की 10 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान तुमचं कमी होतं, ज्याला थोडासा जास्त खर्च आहे. 2 नंबरचा उपाय, ज्यामध्ये थर्मोकॉलचा वापर करणार आहे, तो एकदमच स्वस्त आहे. पण 3 नंबरचा उपाय हा सगळ्यात जबरदस्त आहे, ज्याचा खर्च सगळ्यात कमी असून जो एकदा केला की 4 ते 5 वर्ष पुन्हा काहीच करायची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ फक्त स्किप न करता लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. उन्हाळ्यामध्ये घर थंड ठेवण्यासाठीचे 3 सगळ्यात नवीन आणि प्रभावी उपाय आपण सांगतो आहोत. तीनही उपाय एकदा केले की 2 ते 3 वर्ष 4 वर्ष तुम्हाला कसलीही चिंता नाही. बाहेरच्या वातावरणापेक्षा घरामधलं तापमान 10 ते 15 डिग्री सेल्सिअसने कमी असणार आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, घरामध्ये ज्यावेळेस आपण फॅन लावत असतो तर फॅन लावल्यावर गंमत अशी होते की आपलं जे काही छत आहे, मग उदाहरण आपलं स्लॅब असेल किंवा स्टीलचा पत्रा किंवा काही असेल, तर ते एक तर वरून तापलेलं असतं आणि मग फॅन लावतो तर फॅनने काय होतं, वरची हवा, जी गरम हवा आहे ती पूर्ण रूमभर पसरायला सुरुवात होते आणि गरम व्हायला सुरुवात होत असते. मग आता घर थंड करायचं तर आपल्याला आपल्या छतावर एक विशेष प्रकारचा थर द्यावा लागेल. एक विशेष पद्धतीच्या गोष्टीने आपल्याला त्याच्यावर एक लेप लावावा लागेल, जेणेकरून आपलं जे काय टेरेस आहे किंवा जो आपला स्लॅब आहे किंवा जे आपलं छत आहे ते थंडगार राहील आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये जबरदस्त रीतीने तापमान कमी होईल. आता पद्धतीमध्ये, तिन्ही पद्धतीमध्ये आपल्याला छतावर एक विशेष आवरण तयार करायचं आहे. पहिल्या पद्धतीमध्ये आपण एक कंपनीचं केमिकल वापरणार आहोत, त्याची पूर्ण डिटेल पद्धत जाणून घेणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाचा जो उपाय आहे, ज्यामध्ये आपण थर्मोकॉलची एक सोपी पद्धत सर्वात स्वस्त आपण वापरणार आहोत. आता ह्या दोन्ही पद्धतीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, पण 3 नंबरची पद्धत सगळ्यात जबरदस्त आहे की जिच्यामध्ये पैसेही कमी लागतात आणि ही पद्धत सगळ्यात जबरदस्त आहे. जाणून घेऊयात पहिली पद्धत, ज्यामध्ये लुमिनक्स नावाचं एक त्या ठिकाणी केमिकल येतं, जे तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टहून परचेस करू शकता किंवा तुमच्या आसपासच्या मार्केटमध्ये मिळून जाईल. तर लुमिनेक्स काय आहे, एक प्रकारचं हे रूफला किंवा छताला देण्याचा हा कलर आहे. हा असा कलर आहे की कंपनी असा दावा करते की याच्यावर पडलेला प्रकाश किरण हा पूर्णतः रिफ्लेक्ट होतो, त्यामुळे तुमच्या घरातील आतील जे काय तापमान आहे ते 10 ते 15 डिग्रीने कमी होत असतं. आता हे छतासाठी किती आणावं लागेल, किती वापरावं लागेल, कशा पद्धतीने वापरावं लागेल, याचा खर्च किती येणार आहे ते आपण सांगणार आहोत. तिन्ही पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त परवडणारी कोणती पद्धत आहे हे देखील लास्टला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण ही एकदा पद्धत समजून घ्या. लुमिनक्स नावाचं जे काही केमिकल आहे ते घेऊन यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जवळपास 20% पाणी, म्हणजे उदाहरणार्थ 1 लिटर जर हे लुमिनक्स तुम्हाला लागत असेल तर त्याच्यामध्ये 20% म्हणजे जवळपास 250 मिली इतकं पाणी टाकायचं आहे. आता 20 kgचा याचा जर पॅक घेतला तर त्यामध्ये जवळपास 4 लिटर पाणी तुम्हाला मिक्स करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला याचा एक थर त्या ठिकाणी तुमच्या छतावर, मग तुमचं छत स्लॅब असेल, पत्रे असतील किंवा कौलं असतील, पण याआधी एक विशेष काळजी घ्यायची आहे. सगळं छत धुवून घ्यायचं आहे, त्यावर सगळी माती वगैरे सगळं धुवून पुसून काढायचं आहे आणि कोरडं झाल्यानंतर हे सगळं अप्लाय करायचं आहे. आता हे एकदा अप्लाय केलं, एकदा हे लावलं, तर हे लावण्यासाठी तुम्ही ब्रश वापरू शकता किंवा रोलर वापरू शकता. आता हे एकदा केलं की 2 तासाला वाळून द्यायचं आहे आणि त्यानंतर परत एक थर मारायचा. असे 2 थर याच्यामध्ये लागत असतात. आता जवळपास हे तुमच्या छतासाठी किती लागेल ते एक साधं प्रमाण याचं दिलेलं आहे. प्रत्येक 30 स्क्वेअर फुटासाठी जवळपास हे 1 किलो लागत असतं. मग जर 1000 स्क्वेअर फुटाचं जर आपलं घर असेल अंदाजे, तर आपल्याला हे तब्बल 33 किलो लागेल आणि 20 किलोचा जो काही याचा रेट आहे तो 7600 रुपये, म्हणजेच 380 रुपये किलो हे पडतं. आणि 1000 स्क्वेअर फुटाच्या घरासाठी याला लागणारा खर्च हा 14,000 रुपयाला असणार आहे. पण याचा जो काही रिझल्ट आहे तो प्रूव्हन आहे, कंपनीचा बॅकअप याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक विशेष केमिकल आहे, विशेष फॉर्म्युलेने तयार केलेलं आहे. यामध्ये कुठलाही जुगाड नाही आहे. कंपनीचं ट्रायल टेस्टेड प्रूव्हन हा फॉर्म्युला आहे.
हे कदाचित तुम्हाला महाग वाटलं असेल. तर आता जाऊयात एकदम स्वस्त उपायाकडे. सगळ्यात स्वस्त उपाय आहे थर्मोकॉल. थर्मोकॉल तुम्हाला माहिती आहे अतिशय स्वस्त हा मार्केटमध्ये मिळतो. थर्मोकॉलची खासियत अशी आहे, तो वजनाला हलका तसेच अतिशय कमी किमतीत हा खूप जागा व्यापणारा हा पदार्थ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा पोकळ पदार्थ असल्यामुळे याच्यामधून जे काय हवेचं जे काय सर्क्युलेशन होत राहतं, तसंच हा एखाद्या गोष्टीवर आच्छादन म्हणून देखील चांगलं काम करू शकतो. थर्मोकॉल देखील तुम्ही मार्केटमध्ये घेऊन येऊन तुमच्या छतावर पसरू शकता आणि ज्यावर तुम्ही वीट, दगड किंवा जे काय हेवी मटेरियल आहे ते त्या ठिकाणी टाकू शकता. जर पत्रा असेल तर पत्र्याचे जे काही बोल्ट असतात फिट केले, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे फिक्स करू शकता. तर अशा पद्धतीनं थर्मोकॉलचं काम होऊन जाईल. फक्त थर्मोकॉलचा विषय असा आहे की ते वजनाला हलका आहे, त्यामुळे ते उडून जाऊ शकतं. पावसाळ्यामध्ये वादळ वारे चालल्यानंतर ते बऱ्याच वेळा उडून जातं, म्हणजेच त्याची टिकण्याची क्षमता थोडीशी कमी आहे. वेळोवेळी जाऊन बघावं लागतं ते आहे की नाही. बऱ्याच वेळा 1-2 मधले जे काय पॅनल आहे ते उडून जातात आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यामुळे तिसरा उपाय जो स्वस्तही आहे आणि टिकणारा देखील आहे, तर ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट सिमेंट घेऊन यायचं आहे. तब्बल एक 10 किलो व्हाईट सिमेंट आपल्याला याच्यामध्ये लागेल. 2 किलो फेविकॉल आणि पाणी, या 3 गोष्टी तुम्हाला लागतील. याचं एक विशेष प्रमाण बनवायचं आहे. 1 किलो फेविकॉलसाठी 5 किलो व्हाईट सिमेंट आणि त्याच्यामध्ये 5 लिटर पाणी, हे सगळं मिक्स करायचं आहे. हे जवळपास सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं जे छत आहे त्याला अगदी धुवून पुसून अगदी कुठलाही कचरा त्याच्यावर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वाळल्यानंतर 1 किलो फेविकॉल, 5 किलो सिमेंट आणि 5 लिटर पाणी हे सगळं मिक्स करून अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. एखाद्या पेंटसारखं, म्हणजे एखादा रंग जो असतो कलर देण्यासाठी, तर त्या पद्धतीत त्याची जी काय हे आहे अशी असणार आहे. हे तयार झालेलं द्रावण जे आहे, तर ते द्रावण तुम्ही एखाद्या पेंट ब्रशने किंवा एखादा जो तुमच्याकडे झाडू असेल, खराटा असेल, तर त्याने देखील तुम्ही हे आरामात त्या ठिकाणी हे पसरून देऊ शकता. हे एकदा पसरत असताना याचा एक समान एक संघ लेअर होईल याची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे. हे एकदा दिलं का याला थोडं वाळून द्यायचं आहे. साधारणपणे 3 ते 4 तास वाळल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही याच्यावर त्या ठिकाणी परत एकदा याच्यावर एक लेअर द्यायचा आहे. असे 2 लेअर जरी तुम्ही दिले तर याच्यात एकतर सिमेंट आहे, फेविकॉल आहे, त्यामुळे हे जबरदस्त रीतीने चिटकतं आणि जबरदस्त याचा रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो. हे पुन्हा निघून सुद्धा जात नाही. पुढे येऊन जो पावसाळा येतो तर याच्यामुळे सगळ्या क्रॅक भरून जातात. जे काय भेगा पडलेल्या असतात छताला त्या ठिकाणी निघून जातात आणि ज्यामुळे पावसाळ्यात देखील एक वॉटरप्रूफिंगचं काम होतं, उन्हाळ्यामध्ये हीट इन्सुलेशनचं काम होतं आणि जबरदस्त काम याच्यामध्ये होत असतं. तब्बल 8 ते 10 डिग्रीचं तापमान याने कमी झालेलं निदर्शनास आलेलं आहे. याचा इतका रिझल्ट येतो की हे एकदा केलं की एक 12 तासामध्येच तुम्हाला रिझल्ट दिसून यायला लागतो. रूम थंडगार वाटायला लागते. भले तुमची रूम पत्र्याची असू द्या, कौलाची असू द्या किंवा स्लॅबचं छत तुमचं असू द्या, रिझल्ट हा लगेच त्या ठिकाणी दिसतो आणि आरामात तुम्ही एकदम स्वस्तात हे करू शकता. अगदी 600-700 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही आरामात 1000 स्क्वेअर फुटाचं या ठिकाणी हे करू शकता. थोडंसं पातळ वापरलं तरी चालेल, फक्त 2 थर याचे करायचे आहेत. जाड लेअर याचा तयार झाला पाहिजे, अशी काळजी आपण याच्यामध्ये घ्यायची आहे. तर हे होते उपाय. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.